हॅलो, सर्वप्रथम आदरणीय देवीदास पोटे काकांना वाढदिवसाच्या 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्यासाठी 75 हा खूप छोटा आकडा आहे। त्यांना अजून खूप काम करायचंय। अजूनही ते या वयामध्ये इतके उत्साही आहेत आणि त्यांनी अहिल्याबाई होळकरांवर केलेलं काम तर मराठी साहित्यामध्ये एक ऐतिहासिक दस्तावेज निर्माण करून जाणार आहे। त्याचबरोबर ते दरवर्षी मला खास उल्लेख असा करावासा वाटेल की मी जेव्हापासून पोटे काकांना भेटतीये तर मला माहित नाही मी एखाद्या संतांनाच भेटते असं मला नेहमी भास होतो, कारण की त्यांचे विचार हे खूप अध्यात्माशी जोडलेले आहेत। ते जे दरवर्षी एक विशेषांक काढतात मुक्त आनंद घन, या मुक्त आनंद घनामध्ये विशेष असे निवडले जातात की जसे आनंद, मन, वारी की जे तुम्हाला अध्यात्माकडे नेणारे आहे आणि आत्मानंदाकडे नेणारे आहे। आणि मी खास आज उल्लेख मी करेन की या अशा मुक्त आनंदघन सारख्या विशेषांकामध्ये त्यांनी मला दर दिवाळीला लिखाणाची संधी दिली आणि मी खरोखर त्यासाठी त्यांची आभारी आहे। आणि मला एका वेगळ्या दुनियामधनं सफर करायला मिळालं, पण जेव्हा मी वारीलाच गेले नाही तर त्या अशा वारीसारख्या विषयावर मी जेव्हा लिहिते आणि त्याचा अभ्यास करते तेव्हा मला खरोखर एक नवीन विषयाची ओळख होते, एक नवीन दालन उघडल्यासारखं होतं आणि कधी ना कधी आयुष्यामध्ये वारी करण्याची मी इच्छा ठेवलेली आहे। कधी कधी योग येतो ते बघूयात आता, पण या निमित्ताने आज मला हा मेसेज देवीदास पोटे काकांसाठी देण्याची संधी मिळाली आणि मला एक स्वतः व्यक्त व्हायला मिळाला त्याचा मला खरोखर आनंद आहे। मी देवीदास पोटे काकांना पुढील दीर्घ आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देते। अजून याच्यासारखे भरपूर त्यांच्याकडनं लिखाण हो, आनंदमुक्त घन सारखे आणखी भरपूर दिवाळी विशेषांक त्यांच्या हातून संपादित हो, या आजच्या दिवशी शुभेच्छा देते। धन्यवाद।